नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आता 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला सराव संच 6.1 मधला प्रश्न क्रमांक 4 काय दिला आहे. जर 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0 असेल तर सेक थिटा कॉस थिटा व साइन थिटाच्या किमती शोधा. ओके, तर पहिलं आपण हे गणित लिहून घेऊया. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0 याच्यावरून सेक थिटा कॉस थिटा व साइन थिटाच्या किमती शोधायच्या आहेत. ओके, तर आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप सोडत जाऊया, बघूया कुठल्या कुठल्या किमती आपल्याला मिळतात ते. आता सेक थिटा म्हणजे काय, 1/, कॉस थिटा. ओके, ते गुणिले 1/, कॉस थिटा. त्याचप्रमाणे कोसेक थिटा म्हणजे काय, 1/, साइन थिटा. ओके, साइन थिटा बरोबर 0. तिकडे आपण असं लिहूया, कंसामध्ये आपण काय केलं ते, सेक थिटा बरोबर 1/, कॉस थिटा आणि कोसेक थिटा बरोबर 1/, साइन थिटा. ओके, आता हे आपण वरती लिहूया, 5/, कॉस थिटा वजा 12/, साइन थिटा. ओके, बरोबर 0. आता आपण काय करूया, साइन थिटाला बरोबर चिन्ह त्या साईडला नेऊया. 5 बरोबर कॉस थिटा बरोबर 12/, साइन थिटा. ओके, आता साइन थिटा इथे इथे काय बोलतात त्याला, छेदस्थानी आहे. तर आपण बरोबर चिन्ह त्या साईडला नेल्यानंतर काय होणार आहे, अंशस्थानी होणार आहे. आणि 5ला इकडे आणूया, म्हणजे काय होतं, साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर 12/5. ओके, आता साइन थिटा भागिले कॉस थिटाचं म्हणजे काय, टॅन थिटा. ओके, टॅन थिटा बरोबर 12/5. तर काय, टॅन थिटा कसं आलं ते आपण लिहून घेऊया इथे, कारण साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजेच काय असतं, टॅन थिटा. ओके, म्हणून टॅन थिटा आपण लिहिलं. आता टॅन थिटा आपल्याला मिळालं आहे. आता सेक थिटा मिळू शकतं आपल्याला, कारण तसं एक सूत्र आहे, 1 + टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. ओके, हे सूत्र आहे. आता टॅन किती आहे, टॅन थिटा किती आहे, 12/5, याचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. ओके, आता 1 + 12चा वर्ग किती, 144 भागिले 5चा वर्ग किती, 25 बरोबर सेक वर्ग थिटा. ओके, आता इथेच लिहितो पुढे, इथे 25 गुणिले 1 25 अधिक 144 छेद समान केले आपण बरोबर सेक वर्ग थिटा. ओके, 25 अधिक 144 किती होतात, 169 भागिले 25 बरोबर सेक वर्ग थिटा. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतल्यानंतर काय उत्तर येणार आहे, 169चं वर्गमूळ किती, 13 आणि 25चं वर्गमूळ किती, 5. ओके, म्हणजे सेक थिटा बरोबर 13/5 येणार आहे. तर काय, दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतल्यानंतर उत्तर काय येणार आहे, सेक थिटा बरोबर 13/5. ओके, तर पहिलं सेक थिटा काढलं आहे, आता कॉस थिटा काढूया आणि साइन थिटा. आता आपण सेक थिटावरून कॉस थिटा काढू शकतो, कारण कॉस थिटा बरोबर काय, हे बघा, सेक थिटा म्हणजेच 1/, कॉस थिटा असेल तर कॉस थिटा म्हणजेच काय, 1/, सेक थिटा. ओके, कॉस थिटा म्हणजेच काय, 1/, सेक थिटा. आता सेक थिटा किती आला आहे, 13/5. ओके, 5 आता वरती जाणार आहे, म्हणजे 5/13 उत्तर आलं कॉस थिटा बरोबर. ओके, आता या कॉस थिटावरून आपण साइन थिटा काढू शकतो, कारण अजून एक सूत्र आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके, हे पण सूत्र आहे, हे तुम्हाला पाठ करून ठेवायचंच आहे, ही सगळी सूत्र. तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा किती आहे, 5/13 यांचा वर्ग असणार आहे बरोबर 1. आता दोघांना इकडे नेऊया, साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 5/13 कोसाचा वर्ग. ओके, साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा 5चा वर्ग किती, 25, 13चा वर्ग किती, 169. ओके, आता 169 गुणिले 1
साईन वर्ग थिटा बरोबर 169 गुणिले 1 169 वजा 25 भागिले 169 छेद समान केला आहे. ओके. साईन वर्ग थिटा बरोबर 169मधून 25 गेले किती राहिले 144 भागिले 169. आता दोन्ही बाजूंची काय करायचं वर्गमुळे घ्यायची आहेत. वर्गमुळे घेऊन उत्तर काय येणार आहे साईन थिटा बरोबर 144चं वर्गमूळ किती 12 आणि 169चं वर्गमूळ किती 13. ओके. साईन थिटाची किंमत किती आली 12/13. अशा प्रकारे आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं सेक थिटा कॉस थिटा आणि साईन थिटाच्या किमती काढा. सेक थिटाची किंमत किती आली 13/5. कॉस थिटाची किंमत किती आली 5/13 आणि साईन थिटाची किंमत किती आली 12/13. ओके. धन्यवाद.